सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भाग 190. रोहितनं आता चोंबडापणा करणाऱ्या मेघनाला चांगलंच धारेवर धरलं आणि ती घाबरून बेडरूममध्ये निघून गेली. 2 ग्लास पाणी पिली तरीही तिच्या घशाला कोरड पडलेलीच होती. ती काही मिटता मिटेना आणि ती म्हणाली, बापरे, कसला माणूस आहे हा, आणि ही असली कसली भाषा बोलण्याची. आजपर्यंत रोहित सरांनी माझ्याशी असं भाषण केलं नव्हतं आणि कोणाचीच इतकी हिंमत नाही माझ्याशी असं बोलण्याची, कारण मी तर कोणाचं ऐकूनच घेत नाही. पण आता आज ते मला इतके बोलले. मला जर त्यांची गरज नसती आणि त्यांच्यासोबत लग्न करण्याचं स्वप्न मी बघितलं नसतं तर कदाचित त्यांचंही इतकं ऐकून घेतलं नसतं. आणि जितकं सोपं वाटतं तितकं नाही सूर्यवंशींच्या घराला खिंडार पाडणं. हे तिघेही भाऊ अजिबात एकमेकांपासून काहीही लपवत नाहीत. सगळे एका जीवानं एका मुठीसारखे राहतात. आणि यापुढे असा प्रयत्न करायलाच नको. हे काम तर संग्राम साहेबांचं आहे ना, तो बघेल काय करायचं ते. माझं लग्न होऊ दे, मग बघता येईल काय करायचं ते. पण जरी लग्न झालं तरी या तिघा भावांना फोडणं अशक्य असेल माझ्यासाठी, कारण मी तसा प्रयत्न केला तर सूर्यवंशी सुनांना हकलून देतील, पण घर फोडणार नाहीत. राणीच्या बाबतीतही तसंच झालं ना. आणि सध्या तरी मेघनानं गप्प बसायचं धोरण स्वीकारलं. आणि रोहितनं इकडचा फोन ठेवला, पुन्हा राहुलला फोन केला, सगळं सांगितलं आणि म्हणाला, बघ दादा, ती अशी अशी म्हणत होती आणि आता आपल्या तिघांमध्ये भांडण लावायला बघते, तरीही तिला घरामध्ये ठेवली आहे का? आईला का समजत नाही की ही मुलगी चांगली नाही, तिचे विचार चांगले नाहीत, तिचे संस्कार चांगले नाहीत. दादा, मी काय सांगतो हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणीही या प्रकरणात आईला सपोर्ट करू नका, समजलं? राहुल म्हणाला, ओके रोहित, आम्ही तुझंच ऐकतो. मग तर झालं. पण आई चुकते हे कळतंय, पण तिचं हेतू वाईट नाही. आम्हाला सुद्धा तुझा संसार बघायचा आहे बेटा. आणि रोहित म्हणाला, नशिबात असेल तर होईल, नाहीतर मी खुश आहे आत्तासुद्धा, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. मग आता इकडे रोहित नोकराला म्हणाला, जा रे, जरा घेऊन ये, पेग लाव. डोकं खाल्लं मूर्खबाईनं. आणि नोकर गेला. त्यानं फ्रीजमध्ये बघितलं आणि म्हणाला, साहेब, अहो स्टॉक संपलाय. रोहित त्याला शिवी घालत म्हणाला, मूर्खा, मग तू कशाला आहेस? घरात काय आहे काय नाही बघायला नको का? आणि टिंगू म्हणाला, रोहित शांत हो, कोणाचाही राग कोणावर काढू नकोस. रोहित म्हणाला, का शांत भाऊ? त्या बाईची काय लायकी आहे रे? काय अधिकार आहे तिला आमच्या घरामध्ये बोलण्याचा? आईला सुद्धा काय झालंय काय माहीत, डोळे झाकून तिचंच ऐकते, असं म्हणून रोहित आता चिडचिड करत होता. आणि टिंगूनं नोकराला खुणवलं, बाहेरून ड्रिंक घेऊन ये असं म्हणाला. मग आता नोकर गेला ड्रिंक आणायला आणि तो ड्रिंक घेऊन वर येत होता. त्याचवेळी राणी राणावरती येत होते. राणीनं त्याच्या हातात दारूच्या बाटल्या बघितल्या आणि नोकराला म्हणाली, छान औषध घेऊन चाललाय वाटतं तुमच्या साहेबांसाठी. तसा नोकर म्हणाला, हो हो, तुम्हाला काय करायचे? राणी हसली आणि म्हणाली, आता आम्हाला काय करायचे तेव्हा? तुमचे साहेब फार उच्च दर्जाचे आहेत ना, त्यामुळेच ते सगळं करतात. असो. आणि राणाला वाटलं आता खरंच औषधाच्या बाटल्या आहेत की काय, म्हणून तो म्हणाला, काका काका, काय आहे त्यामध्ये, मला पण दाखवा, कसलं औषध आहे? तसं नोकरानं ती बॅग मागे घेतली आणि म्हणाला, अरे काय नाही रे, राहू दे. आणि राणी म्हणाली, राणा, असं इतरांचं बघू नये, चल बरं, असं म्हणून त्याला वरती पाठवला. आणि मागे वळून राणी नोकराला म्हणाली, एक फुकटचा सल्ला देऊ का? ऐकायचं असेल तर ऐका. आणि तुमच्या साहेबाला दुधाच्या बाटल्या द्या. दारू पिऊन काहीच काम नाही होणार, त्यापेक्षा दूध प्या म्हणावं, असं म्हणून ती हसून निघून गेली. मग नोकर आतमध्ये गेला आणि टिंगू रोहितसाठी पेग भरले आणि म्हणाला, साहेब, ती डोक्यावरची काय म्हणत होती माहीत आहे का? रोहित म्हणाला, ती साधी आता तुला कुठं भेटली आणि पुन्हा भांडली का? आणि नोकर म्हणाला, नाही साहेब, भांडली नाही, पण एक फुकटचा सल्ला देऊन गेली हो. तुमच्या साहेबाला दारूऐवजी दूध द्या, असं म्हणाली. आणि रोहित म्हणाला, दूधच पित होतो म्हणून तर तंदुरुस्त आहे, सांगायचं ना तू तिला. आणि तिला काय करायचं आहे नसत्या चौकशा, असं म्हणून रोहित म्हणाला, ओत, आणखीन ओत. ती म्हणाली ना पिऊ नको, तर मी जास्तच प्यायची. आणि तिला आपण सांगतो ना दंगा करू नको, तर ती मुद्दाम जास्त दंगा करते ना डोक्यावर, मग आपणही जास्तच करायचं. आणि टिंगू म्हणाला, अरे पण तू कधी, ती असं म्हणाली म्हणून उगीच मनावर घेतोस? तू का मनावर घेतोस?
ती सहजच म्हणाली असेल, तिच्या बोलण्याचा तुझ्यावर इतका फरक का पाडून घेतोस? आणि रोहित म्हणाला, पण तिनं का बोलायचं? तिचा काय संबंध? ती मला चिडवते का? अरे ओत रे, असं म्हणून रोहितनं आणखीन प्यायला सुरुवात केली. टिंगू म्हणाला, रोहित बास, तुझा राग आवर. आता रोहितला पिता पिता चढली. त्याला पुन्हा मेघना आणि राणी दोघी आठवायला लागल्या आणि तो नशेत म्हणाला, ती मूर्ख बाई जिला मी काहीच भाव देत नाही, ती माझ्या मागे पुढे करते. आणि एक ती आहे नॉनसेन्स, जिला मी इतका भाव दिला, इतकं प्रेम केलं, ती मला सोडून गेली. माझा बदला घेतला तिनं. भेटू दे ती मला. बदला काय असतो हे सांगतो तिला. फार अहंकारी निघाली ती. टिंगू म्हणाला, नाही रोहित, राणी वहिनी अहंकारी नव्हती. आणि मला सांग, अहंकार म्हणजे काय रे? आता तू जे वागतोस ना, त्यालासुद्धा अहंकार म्हणतात. अहंकार कोणालाच चुकलेला नाही. त्याचे पण 2 चेहरे असतात. एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा फक्त विनाशाला निमंत्रण देतं. आणि रोहित म्हणाला, तेच, तिचा विनाशच होणार आहे. तिच्याकडे गर्व आहे हुशारीचा. टिंगू म्हणाला, आधी त्या दिसू तरी दे, मग कळेल की त्या स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभा आहेत की गर्वामुळे त्यांचा विनाश झाला. मग आता राणीची आई तर गेली होती आणि राणासाठी तिला केअरटेकर हवी होती. राणी दुसऱ्या दिवशी खाली निघाली आणि इतक्यात नोकरवरती येताना दिसला आणि राणी त्याला म्हणाली, ओ दादा, ऐका ना, एखादी केअरटेकर मिळेल का हो माझ्या मुलासाठी? मी चांगला पगार देईन. मी इथे नवीन आहे आणि माझी कोणाशी ओळखच नाही. आणि नोकर म्हणाला, बरोबर आहे, आपली फारच ओळख आहे ना, आपण खूप वेळा भेटलो एकमेकांना आणि खूप भांडलंसुद्धा. राणी म्हणाली, हो ना, अहो माझी आई गावी गेली, मला माझ्या मुलासाठी नोकर हवी. आणि नोकर म्हणाला, अहो पण तुमचा मुलगा किती दंगा करतो, अशा अवस्थेत त्याला कोण सांभाळणार? राणी म्हणाली, अहो असं नाही, तो दंगा ना माझ्याच सांगण्यावरून करतो, असं राणी म्हणाली. पुन्हा तिनं जीभ चावली आणि नोकर म्हणाला, म्हणजे तुम्ही स्वतः सांगता त्याला दंगा करायला? अहो आई आहात का कोण आहात तुम्ही? कोणती आई मुलावर असले संस्कार करते? सगळेजणी शांत राहायला सांगतात आणि तुम्ही मुलाला उलटे संस्कार देता का? राणी म्हणाली, तसं नाही हो, तो सुद्धा फार शहाणा आहे, पण मला असं वाटतं की मुलांचं बालपण त्यांच्याकडून हिरावून घेऊ नये, म्हणून मी त्याला एन्जॉय करायला सांगते. आणि लहान मुलासारखे आत्ता आपण या वयात उड्या मारू शकतो का? आणि आपल्याला ते शोभतं का? तर नाही ना. आणि आम्ही दोघंच असतो ना हो घरात, मग त्यानं दंगा केला की घर भरल्यासारखं वाटतं. नोकर म्हणाला, बरं, तसं तुम्ही मला प्रॉमिस केल्यापासून दंगा थोडा कमी आला आहे, पण दंगा आहे, समजलं का? अहो इतक्या मोठ्या सोसायटीत असलं चालत नाही ताई. आणि राणी म्हणाली, मी मान्य करते तो दंगा करतो आणि हळूहळू कमी येईल, पण इथे माझ्या कोणीच ओळखीचं नाही. तुम्ही चांगले आहात तर मला एखादी केअरटेकर लेडीज सांगा ना. नोकर म्हणाला, चालेल, मी तिला उद्या पाठवतो, आहे एक अशी बाई माझ्या ओळखीची. आणि राणी म्हणाली, थँक्यू सो मच दादा, तुमची खूपच मदत होते मला. बाकी तुमचे साहेब कसे आहेत माहीत नाही, पण तुम्ही चांगले आहात. नोकर म्हणाला, साहेबही चांगले आहेत, मनाचे राजा माणूस आहेत. आणि राणी म्हणाली, बरोबर, ठीक आहे, आता मी जाते, असं म्हणून ती पळत पळत गेली, कारण तिला उशीर होत होता. मग आता संध्याकाळ झाली आणि रोहित घाबरतच फ्लॅटमध्ये शिरला. आजही कानात हेडफोन घालून झोपावं लागणार असं त्याला वाटलं होतं, पण काहीच आवाज आला नाही आणि त्याला बरं वाटलं. आणि संध्याकाळी रोहित नोकराला म्हणाला, का रे, आज ते वरचे गावाला गेलेत की काय? कसलाही आवाज नाही, दंगा नाही. नोकर म्हणाला, साहेब, अहो तो मुलगा आवाज करत नाही, त्याची आई त्याला दंगा करायला सांगते, असं ती मला स्वतः म्हणाली. आणि रोहित म्हणाला, बापरे, काय बाई आहे ही, स्वतःच मुलाला बिघडवते, बहुतेक तिला शिस्त नाही. आणि आज रोहितला खरंच छान वाटलं. आणि आज का तिनं सांगितलं नाही मुलाला उड्या मारायला, असं रोहितनं विचारलं. नोकर म्हणाला, अहो आता मी तिच्या मुलासाठी एक केअरटेकर बघणार आहे, त्यामुळे तिनं मला प्रॉमिस केलं आहे की यापुढे मुलगा उड्या मारणार नाही. आणि रोहित नोकराला मला, बरं, पण एक लक्षात ठेव, लहान मुलाचा मामला आहे, केअरटेकर चांगली पाहिजे, उगीच कोणीही आणशील पकडून तर चालणार नाही. हल्ली मुलांना पळवून नेणारे सुद्धा केअरटेकर आहेत भरपूर. तू रिस्क घेतोस तर पूर्ण जबाबदारीनं पूर्ण कर. नोकर हसला आणि म्हणाला, साहेब, अहो ही केअरटेकर आहे ना माझ्या खूप ओळखीची आहे, अगदी ना, म्हणजे खूप 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 जवळची आहे. असं तो नोकर त्याच्या दोन्ही हाताची 5 बोटं एकमेकांजवळ आणून एकमेकांवर आपटत होता, चोचीमध्ये चोच घालतात तसं. आणि रोहितनं त्याच्याकडे विचित्र नजरेनं बघितलं आणि म्हणाला, काय चाललंय तुझं?
इतक्या जवळची केअरटेकर आहे का तुझ्या? आणि नोकर हसला आणि म्हणाला, साहेब अहो माझीच बायको आहे, त्यामुळे काळजीच नसावी. तसा रोहित हसला आणि म्हणाला, अरे वा, तू पण हुशार आहेस की, म्हणजे बायकोवर आणि नवरा खाली. आणि तो नोकर सावट होता, म्हणाला, नाही साहेब, नवरावर आणि बायको खाली. इतक्यात टिंगू बाहेरून आला. हे वर खालीचं ऐकलं तो हसला आणि मला, काय चाललंय तुमचं? आणि रोहित म्हणाला, अरे याची बायको वर आणि हा खाली असणार उद्यापासून. आणि नोकर म्हणाला, सांगा बरं साहेब, आता नवरावर असतो आणि बायको खाली असते की नाही? आता नोकरही त्यांच्याच वयाचा होता साधारण. आणि टिंगू खूप हसला आणि त्यालाही कळलं की आता उद्यापासून त्याची बायको वरच्या बाईचा मुलगा सांभाळायला येणार आहे. आणि म्हणून रोहित बायको वर आणि नवरा खाली असं म्हणतो. मग नोकर म्हणाला, साहेब आता तो विषय राहू द्या की, पण तुम्हाला काय इतकी काळजी आहे हो त्या मुलाची? चांगली केअरटेकर असावी असं मला तुम्ही का सांगताय? आणि रोहित म्हणाला, काही नाही रे, असंच एक जबाबदारीचं काम करतोयस ना म्हणून सांगितलं. लहान मुलं सांभाळायला विश्वासातला माणूस लागतं. आणि बरं झालं तुझीच बायको आहे, आता आपल्याला तिच्यातर्फे त्या दोघांना शांत बसवता येईल. शत्रूच्या किल्ल्यामध्ये तो आपला माणूस सोडला. आणि नोकर म्हणाला, मलाही तेच करायचं होतं, पण आता ते सगळे झोपले. आणि दुसऱ्या दिवशी राणी ऑफिसला जाण्याआधीच तिच्या दरवाजाची बेल वाजते आणि तिनं दरवाजा उघडला तर ती केअरटेकर आली होती आणि राणीच्याच वयाची वाटत होती. लग्न झालं होतं तिचं, म्हणजेच नोकराचीच बायको होती. पण राणीला तिनं तिची ओळख नाही सांगितली, कारण नोकरानं ती ओळख लपवायला सांगितली होती. मग राणीनं तिला सगळं समजावून दिलं आणि राणाला शाळेतून किती वाजता आणायचं हेही सांगितलं आणि निघून गेली. मग असेच 1-2 दिवस गेले. मग आता रोहितसाठी खास असलेला तो दिवस जवळ आला, स्वातंत्र्य दिन, म्हणजेच 15 ऑगस्ट. रोहित मुंबईतच होता आणि त्याला कुठेतरी जाऊन हा दिवस सेलिब्रेट करायचा होता. आणि त्यानं स्वतः त्या शाळेमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. आणि छोट्या मुलांना देशभक्तीपर स्पीच द्यायचं होतं त्याला. म्हणून त्यानं टिंगूला एका शाळेत फोन करायला सांगितलं. आणि आमदार साहेब येऊ इच्छितात स्वातंत्र्य दिनासाठी म्हणून स्कूलमध्ये टिंगू म्हणाला. त्या स्कूलच्या प्रिन्सिपल म्हणाल्या, ओके सर, तुम्ही विचारताय स्वतः आणि आम्ही नाही कसं म्हणू, तुमचं स्वागत आहे. तुमच्या हस्ते झेंडावंदन होईल. आणि आता ती स्कूल राणाची स्कूल होती आणि तो सुद्धा दिवस राणाला फार आवडायचा. आणि तोही पहाटे पहाटे उठला आणि केव्हापासूनच राणीच्या मागं लागला, आई माझी तयारी करून दे, आई तयारी करून दे. राणी म्हणाली, हो राणा, देते बाळा, अजून वेळ आहे जाण्यासाठी स्कूलमध्ये. पण राणाला कुठे दम होता. त्यानं आंघोळ केली, स्वतःचे कपडे घालायला सुरुवात केली आणि आजच्या दिवशी त्याची गडबड बघितली आणि तिला पुन्हा रोहितची आठवण आली. त्याच्याही नसा देशप्रेम असंच व्हायचं. मग राणीनं सुद्धा त्याची सगळी तयारी करून दिली आणि आज राणा गोड दिसत होता. सकाळी सकाळी तयार होऊन स्कूलमध्ये गेला आणि प्रत्येक गोष्टीत नेहमीच पुढाकार घ्यायचा आणि आपण एक छोटा विद्यार्थी आहोत हे विसरून जायचा आणि तोच पुढे पुढे करायचा. सगळ्यांना कंट्रोलमध्ये घ्यायला बघायचा. आणि मग मुलांच्या ओळी बनत होत्या. त्याचवेळी रोहित टिंगूची एंट्री झाली. ड्रायव्हरनं त्याच्यासाठी दरवाजा उघडला. पांढरा शुभ्र शर्ट घातलेला, वर खादीचं जॅकेट घातलेला रोहित खाली उतरला आणि तो ऑफिसच्या दिशेनं निघाला. काही शिक्षकही त्याचं वेलकम करायला आले होते. सगळ्या मुलांना वाटण्यासाठी रोहितनं गिफ्ट आणलं होतं, तेही शिपायानं उतरून घेतलं गाडीतून आणि अजून तयारी होतच होती. त्याचवेळी गर्दीतून रोहितला एक आवाज ऐकू आला, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन, असा छोटा पण गगनभेदी आवाज त्याच्या कानावर पडला. आणि रोहित तो आवाज ऐकून जागेवर थांबला. त्यानं तिकडं बघितलं तर त्या छोट्या छोट्या मुलांच्या गर्दीत एक आर्मीचा ड्रेस घातलेला छोटा मुलगा, जो 6 वर्षाचा होता आणि आर्मीचा ड्रेस घातला होता, टोपीसुद्धा घातली होती, ब्लॅक शूज घातले होते आर्मीमधले असल्यासारखे आणि पूर्ण आर्मी मॅन होऊन आला होता तो आज. आणि त्याचं ते राजबिंड रूप बघितलं आणि रोहित फार म्हणजे फार चकित झाला आणि त्याच्याकडे टक लावून बघायला लागला. टिंगू म्हणाला, काय झालं साहेब, तुम्ही मध्येच का थांबलात? रोहित त्याला म्हणाला, अरे टिंगू, ते बघ ना, तो मुलगा किती गोड आहे आणि त्याला देशभक्तीची किती आवड आहे आणि शिस्त तर बघ त्याची, इतका छोटा आहे आणि त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांच्या ओळी करून घेतोय. स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन म्हणून मोठ्या मोठ्यानं ओरडत होता. 4थी 5वी 6वीच्या मुलांच्या ओळी करून घेत होता. आणि सैनिकी शिस्त, बॉडी लँग्वेज एकदम कडक आणि त्याच्या आवाजासहित त्याची नजर, त्याच्या चेहऱ्यावरचा करारीपणा, सगळं एकदम भारावून टाकणारं होतं. आणि टिंगू म्हणाला, अरे त्यात काय, आज सगळीच मुलं असाच गेटअप करतात. आणि रोहित म्हणाला, नाही टिंगू, अरे तुला मी नंतर कधीतरी दाखवेन, माझेसुद्धा लहानपणीचे असेच फोटो आहेत अशाच ड्रेसमधले, त्यामुळेच तर मला आर्मीचं वेड लागलं होतं आणि मीही असाच दिसायचो, आहेत माझ्याकडे फोटो.
आणि टिंगू हसून म्हणाला, बरं पण साहेब आता आपण पुढे जाऊया का, तो घेईल ओळी करून. आणि रोहित पुन्हा पुन्हा त्याच्याकडे बघायचा आणि ऑफिसमध्ये गेला. तरीही त्याच्या कानावर पाठीमागून स्ट्रेट लाईन असा खडा आवाज पडायचा आणि रोहितच्या डोक्यातून तो आवाजच जात नव्हता. आणि इतक्या लहान वयात इतकी सुंदर आणि कडक शिस्त, बाप रे. त्याच्या आईवडिलांनी नक्कीच त्याला खूप चांगली शिस्त लावली असं त्याला वाटलं. पण आता सगळ्या लाईन झाल्या. रोहित पुढे आला तरीही त्याची नजर त्यालाच शोधत होती आणि तो मुलगा त्याच्या लाईनमध्ये सगळ्यात पुढे उभा असलेला त्याला दिसला. झेंडावंदन झालं, गीत वगैरे झाली, रोहितने एक छान स्पीच दिलं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि तो मुलगासुद्धा सगळ्यात समोर उभा होता आणि रोहित जास्तीत जास्त त्याच्याकडेच बघून बोलायचा आणि त्याचं कौतुकही खूप केलं रोहितनं. नंतर चहा पाण्यासाठी ऑफिसमध्ये गेले आणि रोहितनं आवर्जून मला त्या मुलाला भेटायचं आहे, त्याला बोलवता का प्लीज असं म्हणून रिक्वेस्ट केली. मग एक शिक्षक राणाला घेऊन आले आणि छोटा पहिलीतला राणा त्याला फिट्ट बसणारा आर्मीतला ड्रेस आणि टोपी सांभाळत तिथं आला आणि केबिन बाहेर उभा राहिला. प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, हे बघा साहेब, हा आहे राणा, म्हणजे त्याचं नाव रणजित आहे. आणि हे नाव ऐकलं तसं पुन्हा रोहित चकित झाला आणि म्हणाला, रणजित. आणि 2 मिनिटांसाठी त्याला पुन्हा राणी त्याचं संभाषण आठवलं. मुलगा झाला तर रणजित, मुलगी झाली तर रोहिणी, अशी नावं ते ठेवणार होते त्यांच्या मुलांची. आणि तो विचार त्यानं झटकला आणि रोहितनं राणाकडे बघितला आणि म्हणाला, आत ये बेटा. आणि राणा म्हणाला, नाही सॉरी, पण तुम्ही बाहेर या, आता मी युनिफॉर्ममध्ये आहे ना आणि मी शूज नाही काढू शकत आणि प्रिन्सिपल केबिनमध्ये शूज घालून येणं अलाउड नाही. आणि प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, राणा तू आत येऊ शकतोस, ये. आमदार साहेब फार गुणी मुलगा आहे बघा, फार उशिरा ॲडमिशन झालं पण एकदम छान आहे, सगळ्या विषयांमध्ये त्याची प्रगती उत्तम आहे असं म्हणून प्रिन्सिपल मॅडम त्याचं कौतुक करत होत्या. पण राणा त्याच्या मतावर ठाम होता. मी माझे शूजही काढणार नाही आणि शूज घालून आताही येणार नाही, तुम्हीच बाहेर या असं रोहितला म्हणाला. आणि प्रिन्सिपल थोड्याशा मोठ्या आवाजात म्हणाल्या, राणा, मोठ्यांना असं बाहेर बोलवायचं नाही आणि त्यांच्यावर हुकूम सोडायचा नाही. आणि चुणचुणीत स्वभावाचा, टवटवीत चेहऱ्याचा, बोलक्या डोळ्यांचा राणा म्हणाला, पण त्यांना मला भेटायचं आहे ना, त्यांनी मला बोलवलं आहे आणि मी इथपर्यंत आलो ना, आणि आता माझी अडचण आहे तर त्यांनी माझी अडचण समजून घ्यायला नको का. प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, मग तूच शूज काढ आणि ये आत. आणि हट्टी राणा म्हणाला, नाही मॅडम, आजच्या दिवशी मी युनिफॉर्ममध्ये आहे ना, तर त्याची इज्जत करायची असते आणि मी युनिफॉर्ममधला सुद्धा हलू देणार नाही. म्हणून राणानं छोटासा हात वर केला आणि रोहित आता त्या वर्दीविषयीचं त्याचं प्रेम बघून चकित झाला, भारावून गेला. आणि माझ्यासारखा पण कोणी असू शकतो का असं वाटून राणाविषयी भयंकर कुतूहल जागृत झालं. प्रिन्सिपल मॅडम काहीतरी बोलणार इतक्यात रोहितच उठला आणि म्हणाला, मॅडम असू द्या. आणि तो स्वतः उठून बाहेर गेला आणि राणासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ओके, तर तुझं नाव रणजित आहे का, माझ्याशी बोलशील का. आणि राणा म्हणाला, हो बोलेन मी तुमच्याशी, पण सगळ्यात आधी तुम्ही माझ्या उंचीचे व्हा ना, तुम्ही किती उंच, मी किती छोटा. आता मी तर तुमच्या इतका उंच नाही होणार एका सेकंदात, पण तुम्ही छोटे होऊ शकता, मग तुम्ही छोटे व्हा. आणि बाप रे, काही नॉलेज होतं त्याचं दुसऱ्यांना वाकवण्याचं. आणि आता कोणासमोरही न वाकणारे रोहित कुमार राणाच्या पहिल्या भेटीतच प्रेमात पडले. तो त्यांना खूप आवडला होता, म्हणून प्रेमासाठी वाटेल ते असं म्हणून चक्क लेकासमोर वाकले रोहित कुमार. पण ओळख नव्हती अजून. रोहित आता चवड्यावर बसला आणि म्हणाला, तर घ्या राणाजी, झालो मी तुमच्या एवढा. असं म्हणून रोहितनं दोघांची सेम उंची झाली असं त्याला हाताने दाखवलं. आणि राणा म्हणाला, ओके, आता मी तुमच्याशी बोलू शकतो. आणि का बोलावलं तुम्ही मला. आणि रोहित म्हणाला, हा ड्रेस तुला कोणी आणून दिला, खूप छान आहे. आणि राणा म्हणाला, माझ्या काकांनी. म्हणजे आता तो ड्रेस मनोजने आणून दिला होता, म्हणून तो म्हणाला की माझ्या काकांनी आणून दिला. आणि रोहित मला, बरं, आणि ही सगळी शिस्त तुला कुणी शिकवली, तुझ्या वडिलांनी का. राणा म्हणाला, नाही, हे सगळं मला माझ्या आईनं शिकवलं आणि ती पण कधी कधी मला राणाजी म्हणते, पण ती म्हणते की माझे बाबासुद्धा असेच आहेत, मग मीही त्यांच्यासारखाच झालो पाहिजे. आणि रोहित आणखीन चकित होत म्हणाला, म्हणजे तुझे बाबा कुठे असतात. आणि राणा रोहितच्या हृदयाला स्पर्शून जाणारं वाक्य बोलत म्हणाला, ते आमच्या आठवणीत असतात. आणि हे ऐकलं तसं त्याला वाईट वाटलं. रोहित मनात म्हणाला, म्हणजे नक्कीच याचे वडील मिलिटरीत असतील आणि त्यांच्याकडे अशीच शिस्त असेल आणि ते शहीद झाले असतील, म्हणून ते याच्या आठवणीत आहेत.
आणि ही सगळी शिस्त त्याची आई त्याच्या वडिलांसारखी लावते त्याला. आणि विना बापाचा आहे म्हणून रोहितचा गैरसमज झाला. त्यानं राणाची माफीच मागितली. आणि राणा म्हणाला, तुम्ही माझी माफी का मागितली? तुमचं काय चुकलं? रोहित म्हणाला, तुझे वडील नाहीत ना या जगात आणि म्हणून मी माफी मागितली. आणि राणामध्ये आता राणी घुसली आणि तो म्हणाला, ओ मग आता डबल माफी मागा. रोहित पण चक्रावला आणि म्हणाला, का? राणा म्हणाला, कारण माझे बाबा आहेत या जगात, तुम्ही असं का समजता की ते नाहीत? अहो ते आहेत आणि ते मिलिटरीत नाहीत, त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. आणि आता रोहितला खरंच खूप खूप बरं वाटलं आणि राणाच्या फॅमिलीविषयी जाणून घेण्याची त्याची फार इच्छा होती. आणि रोहित म्हणाला, मग कुठे असतात तुझे बाबा? तुमच्या आठवणीत का असतात ते? तुमच्यासोबत राहत नाहीत का? आणि आता आपल्या फॅमिलीविषयी जास्त काही बोलायचं नाही हे राणीनं सांगितलं होतं राणाला. ते आठवलं आणि राणा म्हणाला, याच्या पुढे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण तुमची आणि माझी पहिलीच भेट आहे, मग इतकं कसं बोलू? रोहित आता पुन्हा हसला आणि म्हणाला, किती समजदार आहेस रे तू. आणि तो बघ माझ्या डोक्यावरचा मुलगा किती दंगा घालतो. आणि मुळात ना तू आणि तुझी आई मॅच्युअर आहात म्हणून तुझ्यात इतकी मॅच्युरिटी आहे, पण त्या मुलामध्ये आणि त्याच्या आईमध्ये अजिबात मॅच्युरिटी नाही. आणि आता राणा म्हणाला, हे बघा, इतरांना जर बोलायचं असेल ना तर तोंडावर बोलावं, असं तिसऱ्याजवळ त्याची बदनामी करू नये. एवढं पण कळत नाही तुम्हाला? तुमच्या आईने तुम्हाला हे शिकवलं नाही का? असं राणानं पण रोहितला घरचा आहेर दिला, कारण त्यानं सुद्धा राणी आणि राणाला कळत नकळत खूप नावं ठेवली होती. मग इतना तो बनताय ना बॉस, एवढी परतफेड तर केलीच पाहिजे रोहित कुमारांना. तसं रोहितनं जीभ चावली आणि राणाचं ते परखड बोलणं बघून आता सगळ्यांनाच चकित व्हायला होत होतं. आणि हा मुलगा आमदारांना सुद्धा घाबरत नाही म्हणून कौतुक वाटलं. आणि टिंगू म्हणाला, तुला भीती वाटत नाही का रे यांच्याशी बोलायची? आणि राणा छोटा होता तो म्हणाला, मी काही चुकीचं केलं आहे का? तर मी का घाबरू? माझी आई म्हणते, तुझी चूक नसेल तर आमदार काय किंवा खासदार काय, कोणाच्या बापाला पण घाबरायची गरज नाही. आणि हे ऐकून रोहितचा चेहरा फार फार पडला आणि त्याची आमदाराची अकड थोडीशी कमी झाली. चला, थँक्यू सो मच.